बाबा कुठं कुठं जायची तयारी आहे? कुठं निघाली? आई म्हटलं आज बबन काकाच्या पोराचा साक्षगंध आहे ना. आपल्याला फोन आला होता ना काकाचा, बोलावलं ना आपल्याला. मग चालत कोण नाही आपण चाललं, आपल्या घरचं आहे ना, आपल्याला जास्त लागते नाही. बाबा बाबा घरचं आपल्याला जास्त लागते आई. काही जा लागत नाही. बबनीच्या पोऱ्या साक्षगंधाली मा बदमाश आहे तो बबन्या. काही गरज नाही जायची. राहू दे. एवढं मोठं शिजलं भिजलं तेव्हा आठवण आली का तरी आपल्याला आपली. आता मोठा चालला नकट्या वाहनाचा बायकोल्या दावणीतला बैल आहे तो. बायकोशी नाही जास्त ऐकते, समजलं ना. काही गरज नाही जायची. नाही म्हटलं ना, नाही म्हटलं ना, त्या दिवशी म्हटलं नाही, मग आता कशाला डबल डबल विचारायला लागते? नाही म्हणजे नाही, कोणी जाणार नाही. तू नाही ना, मी नाही ना, हे नाही ना, कोणीच नाही. आई पण चांगलं नाही वाटत ना. न चांगलं वाटायला काय झालं ना? राहू दे, होय घरात चालली होती. आई कोण नाही ना बिन नाही म्हणजे नाही, समजलं ना तुले? नाही झाला का? आई बाबाच्या सख्ख्या भावाचा पोरगा आहे ती. किती काही म्हटलं तरी देवाच्या करून आपल्या हातात सुटत नसते, समजलं ना. आणि हा बाई बाबानंतर तर मीच हो, मी घरचा मोठा पोरगा हो. मी नाही गेलो लोक मला शेण घालतील. तुमचं काय झालं, तुमची देवर भावाचे काय भांडणं आहेत ते मला काही माहिती नाही. पण माझ्या काका आहे तो, मला फोन आला काकाचा. माझं काम आहे जाय ना, माझं कर्तव्य आहे, मला माझं कर्तव्य करू दे. मी साधणारे घेऊन जातो म्हटलं. तुझ्या घरचा मोठा मुलगा आहेस? तुझं काम आहे मला शिकवतो तू? ती नाही मेली का काय? ती नाही अजून जित्ती आहे म्हटलं, जित्ती मेली नाही म्हटलं मी. चालला मोठा मॅन नाही म्हटल्यावर ते जायले असं. आता मला समजून राहिलं, ही बुद्धी तुझी नाही आहे. तुझी जीभ तरी चालत असली ती बुद्धी त्या बायकोची आहे. त्या बायकोन त्या डोक्यात हे भरलं सगळं. तर मला माहित आहे ना माया पोरग कसं आहे तर. माया पोराला किती बुद्धी आहे हे मला चांगलं समजते. आई ती काय शिकवीन मी काय लहान काय? मला नको शिकू तू. अरे मी ती माया म्हटलं हाय, समजलं ना. मला माहिती ना कोणाचे कारखाना आहेत. म्हणजे न्याय म्हटलं तर माया नका टिचू तर नेऊन राहिली नाही. आई मी कशाला काही बोलू काही बी. आई हे पाय, म्हणजे मी त्यांनी जे चांगलं आहे तेच म्हटलं. खरंच मी तुम्हाला तोंडावर म्हणतो, मला मागं बोलली येत नाही. आई आपलं कर्तव्य नाही का आई जाणं तिथं? तुम्ही शांत डोक्याने विचार करा. तुम्ही नका येऊ, तुमचं नाही पटत तर आम्हाला दोघांनी तर जाऊ दे आई. तुला एवढं कोण पाणी राहिलं होत्या बबण्याचं? नाही म्हटलं ना जायचं. मा पोराले माया विरोधात भडकवतं, मा पोराले शिकवतं, उलटी पट्टी शिकवतं त्याला. तुला माहिती आहे का आमची काय भांडणं आहे काय नाही तर? का एवढी जाय हिरसून राहिली होती तर तू नाही म्हटलं ना मुक्काडा नंदर बाय. आई मी तुझ्या नेहमी ऐकतो, आता नाही ऐकणार मी. चल साधना. पण आई आई काही करत नाही, चल पळून घेईन मी. आई माझ्या काकाच्या पोराचं लग्न आहे, साक्षगंध आहे, मला जास्त लागते. चल सध्या. याद राखजो. माया उडदात भडकवलं माया पोराने. माया पोरानं माया आज लोक कधी शब्द काढला नाही. आज पहिल्यांदा त्यानं माया ऐकलं नाही. या साधीनं त्याला भडकवलं. बबण्यानं असं काय दिलं या साधीले गठोडं? साधी बबण्याकडून बोलून राहिली. कशी दिसून राहिली ग मी? मी कशी दिसून राहिली? ही साडी चांगली वाटते का मला? ओ माय लवली लियू, खूप छान दिसते तू, खूप छान. माझी बहीण आहे सुंदर, काही पण घालू दे सुंदरच दिसते ती, फारच सुंदर आहे. मी तर म्हणते माझ्या जिजाजींचं नशीबच उघडलं बरं. एवढी सुंदर बायको भेटली त्यांना, आणि सुंदरच्या सोबत आजीबाई सुद्धा. माझी विचाराने बरं. काय मी तुला चांगलं सिरियसली विचारत आहे आणि तू माझी चेष्टा करून राहिली. अगं खरं सांग ना, मी छान दिसून राहिली का? ही साडी कशी वाटते माझ्या अंगावर? आणि आजीबाई काय करते ग? फॅशन सुरू आहे ही, चंद्रकोर पैठणी आहे ही. हो ग बाई, बहिणाबाई माहीत आहे मला. लाडाची बहिणाबाई, माझी लाडाची बहिणाबाई. खूपच छान दिसून राहिली दीदी, खरंच खूप सुंदर. दीदी इतकं छान हॉल आहे ग. तुझ्या एंगेजमेंटला बुक केला तो, मी पप्पासोबत गेली होती ना, मस्त. खूप छान डेकोरेशन पण सांगितलं मी माझ्या आवडीचं त्यांना करायला. आणि खूप छान एंगेजमेंट होणार माझ्या दीदीची, खूप छान. तुला माहिती आहे दीदी, आज माझे फॉलोअर्स फिरत आहे एंगेजमेंटसाठी तुझ्या. म्हणजे मी तिसरा व्हिडिओ टाकला होता ना, तर माझ्या फॉलोअर्सनी मला कमेंट्स केली होती
की ताई आम्हाला पण तुमच्या बहिणीच्या एंगेजमेंटला बोलवा ना. तर मी म्हटलं ठीक आहे या. मग मी त्यांना ॲड्रेस सेंड केला बघ. तर त्यांना मला बघायचं पण आहे आणि माझी भेट पण घ्यायची आहे. माझे फॅन आहेत ना ते. आणि मग तुझी एंगेजमेंट पण होणार. किती छान ना दीदी. अच्छा हो का. अच्छा चांगलं आहे ना मग काय. अगं मम्मी पप्पाला आवाज दे बरं. ए मम्मी चल ग मम्मी, लेट होत आहे ना. हाऊ आली. काय आली मम्मी, चल ना पटकन. अगं ते मुलावाले आले पण असतील तिथे. बाई ग माझ्या दीदीला किती घाई झाली. मुझे पिया के घर जाना है, मुझे साजन के घर जाना है, साजन के घर जाना है, मुझे साजन के घर जाना है. अगं ये वेळाबाई, साजनच्या घरी चालले नाही म्हटलं मी. आज माझी एंगेजमेंट आहे म्हटलं. मी तेच थांबणार आहे अजून लग्न होईपर्यंत. अरे हो पण लवकरच जाशील ना साजनच्या घरी म्हणून. आता जाऊ दे सगळे साक्षीकंदाले. मी काही दांगडं नाही करत, मी काही घोर नाही घालत. पण एक फोन नाही ना मला इनीचा, इन बाईचा मंकार शाळेच्या आईचा. एक फोन नाही मला. मी सासू ना पोरी द्यायच्या शाही सासू ना. मी बोले फोन नव्हता लागत काय की बाई तुम्ही या साक्षीकंदाले, तिथं नाही बोलावलं जाऊ द्या. तर इथं बी तुम्ही मला फोन नाही केला. मी काय कशी मनानं जाऊ काय. मी काय बिना मनाची हो काय. मी काय आशिक पोरगी हो काय. मी नाही जात. अरे वा त्या बाईला काय एवढं कळत नाही का. सारं कळते म्हटलं. माझ्यानं होत नाही माझ्या लक्ष राहत नाही. आपल्या पोरला बोलायला कसं लक्ष बरोबर राहते. जवळ कशी मला होते. मला पण कसं लक्ष राहत नाही काय. आणि अरे वा. आणि माझ्या पोरीला बी फोन नाही केला वाटते. बरं जाऊ दे, माझ्या पोरी आहेत तशा गौतोंड्या आणि त्या वयानं बी लहान आहे त्याच्यापेक्षा. पण मी ना मला फोन नका करायला लागत काय. मी जात नाही बिना फोनची. ओरे काय रे बाबा. विद्या काय. ओरे तयारी करायला जायला लागतं ना साक्षगंधाले. विठ्ठल गोपाल समोर पाठवलं मी. चला प्रियंकाला झाली का प्रियंकाची तयारी. चल बरं लवकर कर बरं. आपण घरातले लोक पण आपल्याला असं टायमावर जाणं बरोबर वाटते काय. चल कर लवकर. काय झालं तुला. कशी उदास तोंड करून बसली. मी नाही येतो. मी तब्येतच नाही बरोबर. तुम्ही प्रियंकाला घेऊन जा. अरे पण सकाळून चांगली होती तू. अचानक काय झालं तुले. काही चाल लवकर. काही चांगलं वाटते काय. तब्येत नाही बरोबर. तब्येत काय एवढी खराब आहे का तुझी की तुले या मंगल करायला लोक चालता येऊन नाही राहिलं. जाऊन नाही राहिलं. काय म्हणीन छाया. तिच्या आई बाबा काय म्हणतील केवढं आणलं नाही म्हणतील बाईले. एवढी तब्येत खराब आहे का तुझी. तुझ्या एवढं जाऊन राहिलं मंगल करायला. चांगलं नाही वाटत ना. चल घाल साडी पटकन. अहो नाही म्हटलं ना तुम्हाला. जा बरं तुम्ही. नाही काय झालं सांग पहिली. आता तुम्ही सांगा मला. मी ना म्हटलं त्या बाईची मला फोन लागत नव्हता का छायाच्या आईचा. मला एक फोन नाही केला म्हटलं तुमच्या सोनीच्या आईनं. छायाच्या आईने एक फोन नाही केला म्हटलं मला. मी बिना फोनची खुशी काय येऊ. असं हे कारण आहे नाही. घ्या रे बापा. काय विद्या. ती बाई स्वभाव किती चांगला आहे. नाही राहिलं लक्ष. आता त्या बाईला नाही सुचलं. आता त्या पोराचं लग्न झालं त्या बाईला कसा आनंद होऊन राहिला लग्नाच्या नाही सुचलं. आणि आपण समजून नाही घ्यावं तर कोणच समजून घ्या. जवळच्या माणसाने असं करावं काय. अरे ती बाई तुम्ही विनाकारण फोन करणार असं नाहीच होऊ शकत. त्या बाईचा स्वभावच नाही असा. ती बाई कोणालाही फोन करते. पण त्या बाईचं लक्ष नाही राहिलं. असं कसं लक्ष नाही राहिलं. पण त्याच्या पोरीला बरोबर फोन लावता येतात. आपलं बरोबर समजते त्या बाईले. काही नाही चाकटे पण आहे सगळा. छाया जायला तिथं. मग छाया लक्षात घ्या म्हणजे तिच्या आईले. मी नाव म्हटलं मी मानता घेणंच. काही गरज नाही. तुम्ही प्रियंकाला नाही तिच्या आईले समजत द्या. हलकाच काढते तिची आई. आता एवढं चांगलं वागून तिची आई जरा आपल्याला फोटोच समजत असेल. आता आपण मानपान घेत नाही ना. थोडाफार मानपान देत नाही तिची आई. तर थोडी असते काही. नाही तिची आई जरा समजून द्या. ती काऊन नाही आली म्हणून मी येतच नाही. तुम्ही प्रियंकाला न्या. अरे प्रियंका पाय बरं पोरी ती सासू कशी ओढून बसली का लहान लेकरावानी. येत नाही म्हणते साक्षगंधाली. काहून तर फोन नाही आला म्हणते इनीचा. हो बाबा बरोबर आहे त्याचं. नाही येतील त्या. कशा काय येतील त्या. यावेळेस माफ करा बाबा मध्ये. मी आईच्या सोबत आहो. आईचं बाजू घेणार मी आता. तसं बी आईचं काम होतं म्हटलं फोन करणं. आईले आपल्या सासूले काऊन मी फोन केला ते ना. लग्न करत असतं मानपान असते बाबा. लग्न कार्यात मानपान आहे. पण कशात मानपान आहे. ते फोन करावं लागत होता. काऊन मी फोन केला. बरोबर आहे. इनीचा मान तर घेतली नसत्या. अरे प्रियंका अशी कशी पलटी मारली तू. बाजू पलटली सासूले पोचाम समजून सांग. तू छायाची बहीण आहेस ना लाईनी. तुम्ही देराडा जेठा आहे ना. बहिणी काय राहता ना. तिच्या साईडनं बोलाव का इकून बोलाव होती. काही बी असे फालतू का माठी रुसून बसते. काही रुसून बसावं लागत नाही. चल करत लवकर तयारी. मी येत नाही म्हटलं म्हणजे येत नाही. समजलं ना. तुम्हाला जा नसेल तर जा. नाही तर राहू द्या. जाऊ द्या बाबा. ते काही येतील नाही. आणि आपण नांदा लावू बी नका. जाऊ द्या त्याचे हालवर सोडून द्या. चला आपण.
पाय बघ तू काय तमाशे करायचे तुला इथं, पण एवढं जरूर सांगतो की बरोबर नाही आहे. प्रियंका कर तयारी, काय लागते आपल्याला. हो बाबा